वसई येथील श्रीविद्या मंदिर शाळा ही अनधिकृत असल्याची माहिती सध्या समोर येते। याच शाळेमध्ये उठाबशा काढल्याने उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झालेला होता। पालिकेने शाळेबाहेर शाळा अनधिकृत असल्याचा बॅनर सुद्धा लावलेला होता, मात्र शाळा व्यवस्थापनाने पालिकेचा हा बॅनर झाकला आणि त्यामुळे संबंधित शाळेवर आता कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विपुल, धक्कादायक अशी ही माहिती म्हणावी लागेल। गौरी, नक्कीच वसई सातवली येथील श्री हनुमान विद्या मंदिर शाळेच्या एका महिला शिक्षकांना काजल गौर या नावाच्या विद्यार्थी शाळेमध्ये उशिरा आल्याने तिला 100 उठाबशा काढण्यात लावल्या। मात्र त्यानंतर त्या विद्यार्थीची तब्येत जी आहे ती खालावली गेली आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि यानंतर या शाळेकडून या अनुरूप असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळालेली आहे। नेमकं आता या शाळा या अनुरूप असल्याचं समोर आल्यानंतर आता शाळा व्यवस्थापनावरती नेमकी काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील ही कारवाईची मागणी केलेली आहे। बरोबर, नक्कीच विपुल, खरं तर या शाळेवर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।